परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महिलांची भव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती राधिका अरुण घोटकर यांना या रॅलीत उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. आज दुपारी काढण्यात आलेल्या या महिला रॅलीत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह हजारो महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. भगवे झेंडे, पक्षाचे झेंडे आणि घोषणांनी संपूर्ण अचलपूर शहर दणाणून गेले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रचार रॅली काळा मारुती संस्थांमधून आयोजित करण्यात आहे. आज आपल्यासोबत बोललेले आहेत शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष सुनीताताई पिचके. आज आपण त्याची जाणून घेणार आहोत. काय भावना आहे? नमस्कार ताई. आणि त्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. काय वाटतं तुम्हाला? आज आमच्या उमटा गटाच्या नेत्या राधिकाताई अरुण घोटकर या जोड्या प्रतिनिधित्व करण्यासाठी मशाल या चिन्हावर उभे आहेत आणि आपण बघत ही भव्य दिव्य अशी रॅली आहे. यातून या शहरातल्या माता भगिनींचा किती प्रतिसाद आमच्या राधिकाताईंना मिळत आहे. आणि ज्यावेळेला मी या ठिकाणी उभे होते 2016च्या डिसेंबरमध्ये, त्यावेळी सुद्धा असा भरघोस प्रतिसाद मला मिळाला होता. आणि मला खात्री आहे की यावेळी सुद्धा आमच्या उद्धव साहेबांच्या या नेत्या, या उमेदवार प्रचंड मतांनी, प्रचंड बहुमतांनी या ठिकाणी पुन्हा निवडून येतील आणि शिवसेनेचा भगवाच उमटा गटाच्या शिवसेनेचा भगवा ध्वज पुन्हा या अचलपूर नगरपालिकेवर नक्कीच फडकवेल. काही मला सांगा, तुम्ही या अगोदर आपल्या अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष होत्या, त्यावेळेस सुद्धा तुम्ही जो विकास कामे केली त्याचा या निवडणुकीत काय फायदा होणार? बिलकुल होणार. 5 वर्ष सर्व समाज बांधवांना कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता मी 5 वर्ष अतिशय निष्कलंक अशी सत्ता सांभाळली. अतिशय निष्कलंक असा कारभार या अचलपूर परतवाडा या जुळ्या नगरीत मी केला. आणि म्हणून या जनतेला माझं कार्य माहित आहे. 85 करोडची कामं या जुळ्या शहरात आम्ही केली. जनतेच्या सगळ्या ज्या गरजा होत्या त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. जो वचननामा मी माझ्या या नागरिकांना दिला होता, ज्या सुजाण नागरिकांनी मला संधी दिली, त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं मी घडवून आणलं आणि त्यांना त्यांच्या सगळ्या गरजा जाणून ती कामं मी या शहरात घडवून आणली. मग त्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल, पाण्याच्या टाक्या असतील, 4 पाण्याच्या टाक्या नवीन बांधल्या गेल्या. दिव्यांग बांधवांना नगरपालिकेच्या अंदाजपत्रकातला 5% एवढा निधी दिव्यांग बांधवांसाठी आम्ही नियोजित केला. या व्यतिरिक्त शहरात जे मोठमोठाले रस्ते आहेत, कितीतरी करोडोची कामं आम्ही केली. स्वच्छता अभियानासाठी आम्ही 38 ऑटो रिक्षा खरेदी केल्या, नवीन ट्रॅक्टर आणले. त्यानंतर अग्निशमनासाठी या जोड्या नगरी आग लागली असेल तर सहज जाऊ शकेल असं छोटं मिनी वाहन जे ते आम्ही उपलब्ध केलं. मोठी गाडी सुद्धा आम्ही विकास या जोड्या नगरी घडवून आणला. आणि होऊ शकतं कदाचित मी प्रत्येक नागरिकापर्यंत नंतर पोहोचू शकली नाही, माझ्या भगिनीपर्यंत मी नाही पोहोचू शकली, परंतु मी पूर्ण प्रयत्न केला. माझ्या परीनं मी सगळे काही प्रयत्न या जुळ्या नगरीच्या विकासासाठी केले. मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे. माझ्यासोबत सगळ्या पूर्ण जनसमुदाय माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे मशालच येणार 100% मला गॅरंटी आहे. आणि 3 तारखेला आम्ही पताके घेऊन तयार आहोत. आजची रॅली पाहून काय वाटतं? मला त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळे 100% आम्हीच येणार, मशालच येणार याची मला शाश्वती आहे.